विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी सहाय्यक शिक्षिका वर्षा लोखंडे निकम आपल्यासमोर अर्थशास्त्र हा विषय घेऊन आलेले आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाचा जो नवीन अभ्यासक्रम आहे, समोर PDF वर तुम्हाला दिसतं आहे पुस्तक, तर एकूण 10 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहेत. या 10 प्रकरणांचा एक संक्षिप्त व्हिडिओ अभ्यासक्रम आपण गेल्या व्हिडिओमध्ये अभ्यासला. तर आपण नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. तत्पूर्वी अर्थशास्त्र म्हणजे काय, आपण एक अर्थशास्त्र या विषयाचे प्रकरणांना सुरुवात करण्यापूर्वी अर्थशास्त्राची प्रस्तावना अभ्यासूया. तर अर्थशास्त्र या विषयाला आपण 11वीमध्ये जर आपण बघितलं तर 11वीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपण पहिलं प्रकरणचे काही अभ्यासलं, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. यामध्ये आपण विविध अर्थतज्ञांचा ग्रंथांचा तसंच त्यांच्या मतांचा व्याख्यांचा आपण परिचय अभ्यास पहिल्या प्रकरणात केला आहे. तर अर्थशास्त्र या शब्दाची जर आपण आपल्या माहितीनुसार फोड केली, आपलं एक व्यावहारिक ज्ञानानुसार आपण जर त्या अर्थशास्त्र या शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, तर अर्थ म्हणजे काय, पैसा, आणि शास्त्र म्हणजे काय, एखाद्या विषयाची माहितीची पद्धतशीर मांडणी करणे, त्याला काय म्हटलं जातं, अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. अर्थशास्त्र या शब्दामध्ये शास्त्र हा जो शब्द आलेला आहे, त्या शास्त्राच्या संदर्भात शास्त्राचे मुख्यतः 2 प्रकार आहेत, एक नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र. तर अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. मानवापुढे ज्या काही विविध व्यावहारिक प्रश्न उभे राहत असतात, त्या विविध व्यावहारिक प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा मानव काय करत असतो, प्रयत्न करत असतो. आणि जसजसे त्या विविध मानवाच्या प्रश्नांचा अधिकाधिक गुंता होऊ लागतो, तसंच त्याला जे काही उत्तरं मिळतात त्या उत्तरांचा तो परस्पर मेळ घालण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा विकसित होत जाणाऱ्या या व्यवस्थेतून त्या विषयाचे काय बनत असते, एक शास्त्र बनत असते. म्हणून अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र याला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स असे म्हटले जाते. इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे तो मूळ ग्रीक शब्द ऑयकोनॉमिया यापासून आला आहे. ऑयकोनॉमिया या शब्दाचा जो अर्थ आहे तो घरगुती व्यवस्थापन करणे, कौटुंबिक व्यवस्थापन असा त्याचा अर्थ होतो ऑयकोनॉमियाचा. त्यापासून इकॉनॉमिक शब्द तयार झालेला आहे. तर अर्थशास्त्राचे जे जनक आहेत ॲडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे समजले जाते. त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा जो काही ग्रंथ लिहिला 1776 त्या ग्रंथाला अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. अर्थशास्त्राची जी सुरुवात झाली ती ॲडम स्मिथ यांच्या इसवी सन 1776 वेल्थ ऑफ नेशन्सपासून झालेली आहे. म्हणून त्यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. त्यानंतर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो काही ग्रंथ मांडला, तर त्यांनी या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र हा जो विषय आहे तो अधिकाधिक सोपा करून दिला. लोकप्रिय करण्याचं काम किंवा तो विषय सुटसुटीत करण्याचं काम जे केलं ते डॉक्टर मार्शल यांनी केलं. म्हणूनच डॉक्टर मार्शल यांना आधुनिक अर्थशास्त्राचे शिल्पकार असं देखील म्हटलं जातं. इतरही अर्थशास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी अर्थशास्त्राच्या संदर्भात विविध ग्रंथ मांडले, त्यात विविध संकल्पनांचा अभ्यास केला गेला. आणि हे संपूर्ण जे अर्थशास्त्र आहे ते अर्थशास्त्र जे काही 2 विभागांमध्ये जे काही विभागलं जातं, त्या विभाजनाला किंवा त्या 2 शाखांना जे मांडलं ते रॅग्नर फ्रिश यांनी मांडलेलं आहे. आणि पहिलं जे प्रकरण आपलं आहे या 2 अर्थशास्त्राच्या 2 शाखांचा आपल्याला ज्यात अभ्यास करायचा आहे ते प्रकरण आपलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. बघा, तुम्हाला या ठिकाणी हे जे दिसत आहेत ते रॅग्नर फ्रिश, बरोबर. हे रॅग्नर फ्रिश यांनी या अर्थशास्त्राच्या मुख्य 2 शाखा ज्या आहेत त्या निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. तर आधुनिक अर्थशास्त्राचे जे काही 2 शाखा
मुख्यतः पडतात. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षवा भाग. ही जी काही संज्ञा आहे तिला इंग्लिशमध्ये मायक्रो असे म्हटलं जातं. मायक्रो MICRO. तर मायक्रो हा जो शब्द आहे तो मायक्रोज या शब्दापासून तयार झालेला आहे. बघा इथे दिसतोय तुम्हाला मायक्रोज हा शब्द. आणि जे काही सूक्ष्म अर्थशास्त्राला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ते आहे मायक्रो MICRO. त्याचा अर्थ होतो सूक्ष्म, लहान. ही जी संकल्पना आहे किंवा या शब्दांचा जो वापर आहे तो सर्वप्रथम 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फिश यांनी केला. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ज्या काही लहान घटकांचा अभ्यास केला जातो तर त्यामध्ये म्हणजेच अर्थव्यवस्थेतील जो सर्वात लहान घटक आहे, सूक्ष्म घटक आहे, तो म्हणजे एखादी व्यक्ती. बरोबर. कारण एखाद्या वस्तूचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या वस्तूचा अर्धवट आपल्याला अभ्यास करता येईल का नाही, ती एखादी वस्तू पूर्णतः आपल्याला विचारात घ्यावी लागेल तरच तिचा अभ्यास करता येईल. त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा आणि जो काही घटक आहे तो म्हणजे एक व्यक्ती. तर या एका व्यक्तीचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे एखादी उद्योग संस्था, एक उपभोक्ता, एक उत्पादक, विशिष्ट किंमत, बाजारातील वेतन, व्यक्तिगत उत्पन्न, एका व्यक्तीचं उत्पन्न, विशिष्ट वस्तू, नफा आणि विशिष्ट उद्योग यासारख्या घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. याचा जो काही अर्थ होतो तो अर्थव्यवस्थेतील केवळ एका घटकाचा अभ्यास ज्यात केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं सर्वसाधारणपणे. तर या सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल अर्थशास्त्रज्ञांनी काही व्याख्या दिलेल्या आहेत. यामध्ये मॉरिस डॉब या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्यांची व्याख्या बघा. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. ही मॉरिस डॉब यांची व्याख्या. त्यानंतर AP लर्नर या अर्थशास्त्रज्ञांनी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या या ठिकाणी मांडलेली आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. सूक्ष्मदर्शक, मायक्रोस्कोप. मायक्रो या शब्दाचा जो आपण अर्थ बघितला तर लक्षात ठेवण्यासाठी आपण मायक्रो या शब्दाचा चांगल्या पद्धतीने अर्थ ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वापरू शकतो. मायक्रोस्कोप जसा असतो त्याला सूक्ष्मदर्शक म्हटलं जातं. तर त्या सूक्ष्मदर्शकाद्वारे AP लर्नर यांनी ही व्याख्या स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यासाला सिलेबसला जो काही पुढचा घटक आहे तो आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. त्यामध्ये आपल्याला समोर एक चार्ट दिसतोय. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये जे काही घटक आहेत ते घटक बघा. वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत या मुख्य घटकांचा अभ्यास केला जातो. वस्तूंची किंमत निश्चित कशी होते तर मागणी व पुरवठा यांच्या विश्लेषणातून त्या वस्तूची किंमत निश्चित होते. त्याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. नंतर जे आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. एखाद्या वस्तूचे अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही वस्तूंचे उत्पादन केले जाते, वस्तूचे कोणत्याही वस्तूचे उत्पादन करत असताना त्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी उत्पादन घटक आवश्यक असतात, महत्त्वाचे असतात. तर त्या उत्पादन घटकांच्या किमती, भूमिश्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादनाचे घटक आहेत. तर त्यांचा जर आपण वापर केला वस्तूचं उत्पादन तयार करण्यासाठी तर त्याचा मोबदला आपल्याला द्यावाच लागतो. तर तो कसा ठरतो याचाही अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि नंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत म्हणजेच जे काही अर्थव्यवस्थेमध्ये घटक आहेत त्या घटकांचं विभाजन जे आहे ते व्यक्ती घटकांमध्ये केलं जातं. प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास या
कल्याणाच्या सिद्धांतामध्ये केला जातो. तर आपण बघितलं की कल्याणाच्या सिद्धांतांमध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. याच्यामध्ये उत्पादन क्षेत्र म्हणजे काय की महत्तम उत्पादन क्षमता म्हणजे उपलब्ध साधनांच्या सहाय्याने जास्तीत जास्त उत्पादन करणे, त्याला म्हटलं जातं महत्तम उत्पादन क्षमता. म्हणजेच कोणत्या वस्तूचे कसे व कुठे उत्पादन करायचे याचा निर्णय कोणाला घ्यावा लागतो? उत्पादकाला घ्यावा लागतो. आणि त्याचा अभ्यास कशात केला जातो? सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. उपभोग क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये काय व्हावं वितरण करणे याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता याच्यामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास ह्या प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधनसामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे. तर या प्रकरणांमध्ये बघा या पॉईंटमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची बाबती याच्यामध्ये आपण पहिला जो पॉईंट आहे वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हा पॉईंट अभ्यासणार आहोत. वस्तूंची किंमत वैयक्तिक वस्तूंच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. किंमत कशी निश्चित होत असेल बघा, जसं आपण एखादी वस्तू बाजारात घ्यायला जातो तर त्या वस्तूचा जो आपण भाव किंवा किंमत ठरवतो, उत्पादक किंवा विक्रेता जो बाजारामध्ये आलेला असतो तो विक्रेता वस्तू विकत असताना त्याचेही नुकसान करायचे नसते आणि ग्राहक जो आहे वस्तूची किंमत मागत असताना त्याला ती वस्तू कमीत कमी किमतीत कशी मिळेल हा त्याचा आग्रह असतो. त्या ठिकाणी त्याला समाधान मिळते. आणि विक्रेता जो आहे त्याचं लक्ष की मला माझ्या वस्तूवर नफा मिळाला पाहिजे या दृष्टीने तो वस्तूची किंमत देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या दोघांच्या समाधानातून जी एक किंमत निश्चित होते ती किंमत असते त्या वस्तूला मिळणारी किंमत. तर वैयक्तिक उपभोक्ता आणि वैयक्तिक उत्पादक या दोघांचं वर्तन जे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं त्या दोघांच्या वर्तणुकीतून त्या वस्तूची किंमत त्या ठिकाणी निश्चित होत असते. आणि या दोघांच्या वर्तणुकीचा अभ्यास जो आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तूचे उत्पादन करत असताना तुम्हाला मी सांगितलं की 4 घटक आवश्यक असतात. कोणत्याही वस्तूचं उत्पादन करायला घेतलं आपल्याला तर भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे घटक महत्त्वाचे असतात. त्यांच्याशिवाय उत्पादन पूर्ण होत नाही. यातील एकही घटक जर नसेल तर वस्तू ही पूर्णत्वास येत नाही. तर हे जे घटक आपण उत्पादनासाठी वापरतो तर त्यांना आपल्याला मोबदला द्यावा लागतो. तर त्यासाठी जो मोबदला निश्चित करायचं काम ह्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास प्रामुख्याने साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. कार्यक्षम वाटप म्हणजेच कसं की साधनसामग्री जी आहे तिचं वाटप अशा पद्धतीने झालं पाहिजे की संपूर्ण समाजाला त्यातून महत्तम समाधान, महत्तम म्हणजेच काय जास्तीत जास्त समाधान हे त्यातून मिळालं पाहिजे. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे. म्हणजेच आर्थिक कार्यक्षमता जो आहे तो घटकाचा अभ्यास यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या आर्थिक कार्यक्षमतेमध्ये 3 घटकांचा विचार केला जातो. त्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, दुसरा आहे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि तिसरा जो पॉईंट आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. तर यामध्ये आपण पहिला जो पॉईंट आहे की ज्याच्यावर आपल्याला विचार करणं, आर्थिक कार्यक्षमतेमध्ये विचार करणं महत्त्वाचं आहे, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. तर यामध्ये महत्तम उत्पादन क्षमता, जसं वस्तूचे उत्पादन जे आहे ते कसे व कुठे करायचे याबाबत जो काही उत्पादकाला निर्णय घ्यावा लागतो त्याचा अभ्यास केला जातो. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता जी आहे याच्यामध्ये संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान कसे होईल याचा जो अभ्यास केला जातो. तसंच वस्तू व सेवा ज्या आहेत त्यांचे लोकांमध्ये जे आहे समान पद्धतीने वितरण कसं होईल याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये शेवटचा जो पॉईंट आहे आपला आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामधील एकूण आर्थिक कार्यक्षमता
तर यामध्ये लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन, या तिघही कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढील जो घटक आहे, या पुढील घटक जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासू. तुम्हाला तत्पूर्वी जे PDF तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे किंवा मी आता हा व्हिडिओ तयार करत असताना पहिल्या प्रकरणाला जी आपण सुरुवात केलेली आहे तिथपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचन करा आणि काही अडचण असल्यास मला व्हॉट्सअपवर तुम्ही चॅटिंग करून ते प्रश्न त्या ठिकाणी पाठवायचे आहेत की जेणेकरून मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. धन्यवाद.